Hello everyone. In last lecture, we were discuss about the problem based on thermochemistry, right? Thermochemistry, change in the entropy of ideal gas, first law of thermodynamics. All these problems you have solved up till now. In this lecture, we are going to see some more problems based on thermochemistry. You know, in last lecture, we have studied combustion reaction. In this lecture, one more type of a problem we have to study based on the thermochemistry. Give your full attention. It is very simple, no doubt. 100% students will able to solve this problem. But if you give attention, full attention towards this lecture. See, problem. Heat evolved in the combustion of methane is given by the following equation. Combustion reaction is given, methane. Here this is a methane, CH4. So H should be capital. Here I have written small by mistake. CH4 plus twice of O2 gives carbon dioxide and water. So this is a combustion reaction. Combustion means burning of methane in presence of oxygen or in open air. Here 1 mole methane if burn in a presence of a 2 mole of oxygen, 1 mole of carbon dioxide is evolved and 2 moles of water molecules are evolved. And during this reaction, total energy evolved, total heat is evolved or given out from the reaction will be minus 890.3 kilojoules. Now what are the questions? First question is how many grams of methane would be required to produce 445.15 kilojoules of a heat. म्हणजेच काय आपल्याला जर 445.15 किलोजूल एवढी हीट जर या रिॲक्शन मधून बाहेर तयार करायची असेल किंवा बाहेर फेकायची असेल तर आपल्याला किती मिथेन हा बर्न केला पाहिजे किंवा जाळला पाहिजे हा पहिला प्रश्न आहे. सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साइड वुड बी फॉर्म when 445.15 किलोजूल ऑफ हिट इज इव्हॉल्व्ड. कार्बन डायऑक्साइड या रिॲक्शन मध्ये किती फॉर्म होईल जर आपण या रिॲक्शन मधून जर एवढी हीट 445.15 किलोजूल हीट जर इव्हॉल्व झालेली असेल. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे व्हॉट व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन ॲट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर would be used in the combustion process A and B. वरील दोन प्रोसेसमध्ये ऑक्सिजन किती त्या ठिकाणी वापरला जाईल वरील दोन प्रोसेसमध्ये. तर या तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत. नाउ लेट अस सी फर्स्ट. पहिला प्रश्न घ्या हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ मिथेन वुड बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 445.15 kilojoules of heat. मग आता 1 मोल तुम्हाला इथे साहजिकच लक्षात येईल की 1 मोल जर मिथेन आपण घेतला तर त्यापासून किती एनर्जी वॉल्ड होते इथे मायनस 890.3 किलोजूल्स एवढी एनर्जी वॉल्ड होते 1 मोल पासून बरं का. मग ऑब्वियसली याच्यापेक्षा निम्मीच हीट जर आपल्याला इव्हॉल्व करायची असेल तर मिथेनही किती घेतला पाहिजे आपण. मिथेन सुद्धा 1 मोलपेक्षा निम्मा घेतला पाहिजे किंवा हाफ घेतला पाहिजे. म्हणजे किती घेतला पाहिजे तर 1/2 घेतला पाहिजे बरोबर. मग खाली बघा हीट प्रोड्यूस फ्रॉम 1 मोल ऑफ मिथेन. 1 मोल ऑफ मिथेन मीन्स हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ मिथेन. पुन्हा एकदा बेरीज करा सगळ्या ॲटॉमिक वेटची. कार्बनचं 12 आहे, हायड्रोजनचं प्रत्येकी 1 म्हणजे 12 + 4 16. 16 ग्रॅम ऑफ मिथेन म्हणजे 1 मोल.
1 mole of methane gives how much heat? Minus 890.3 kilojoules of heat. हीट प्रोड्यूस फ्रॉम, आता याच्यापेक्षा निम्म जर घेतलं 16पेक्षा निम्म किती 8 ग्रॅमपासून किती भेटेल तर 445.15. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ मिथेन वुड बी रिक्वायर्ड? 8 ग्रॅम ऑफ मिथेन वुड बी रिक्वायर्ड. सो फर्स्ट प्रॉब्लेम. नाउ प्रॉब्लेम सेकंड. What is problem second? How many grams of carbon dioxide would be formed when 445.15 kilojoules of heat is evolved? मग बघा सिंपल आहे. 1 मोलपासून 1 मोल कार्बन डायऑक्साईड होतो. हाफ मोलपासून किती होईल तर हाफ मोल तयार होईल. याकडे बघूया. एवढी हीट इव्हॉल्व झाली तर 44 ग्रॅम एवढा कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी इव्हॉल्व होतो. म्हणजे कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं प्रत्येकी 16, म्हणजे 32 अधिक 12 वाले बरोबर झाले 44 ग्रॅम. 890.3 किलोजूल एवढी जर हीट इव्हॉल्व झाली तर त्याच्या एवढी हीट इव्हॉल्व होत असताना कार्बन डायऑक्साईड जर 44 ग्रॅम त्या ठिकाणी इव्हॉल्व होत असेल तर जर ह्याच्यापेक्षा निम्मीच जर एनर्जी इव्हॉल्व केली तर ह्याच्यापेक्षा निम्माच कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होईल. म्हणजे 445.15 किलोजूलपासून फक्त 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड हा इव्हॉल्व होईल. ते रिलेशन आहे. तिसरा प्रॉब्लेम काय सांगतो की ऑक्सिजन यूज इन द प्रोडक्शन ऑफ 890.3 किलोजूल्स ऑफ हीट किती. आता बघा STP म्हणजे समजून घ्या, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. 25 डिग्री सेल्सिअस 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, ह्याला माझं स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. या प्रेशरला कुठल्याही गॅसचं 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम किती असतं ते असतं 22.4 लिटर. रिमेंबर स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्या कंडिशनला कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम किती असतं, कुठल्याही म्हणजे ऑक्सिजन असो नायट्रोजन कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम हे आयडेंटिकल असतं. मग किती असतं ते तर ते 1 मोल म्हणजे आता समजून घ्या बघा 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे किती मोल ऑफ ऑक्सिजन, किती ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. तर 1 मोल म्हणजे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन हे सगळे मॉलिक्युलर फॉर्ममध्ये अस्तित्वात असतात, उपलब्ध असतात. म्हणजे O2, N2 आणि H2. O2चं मॉलिक्युलर वेट जर आपण बघितलं तर ते आहे 32 ग्रॅम एवढा जर ऑक्सिजन असेल तर त्याचं स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला व्हॉल्यूम असतं 22.4 लिटर. H2 2 ग्रॅम जर हायड्रोजन घेतला त्याचं व्हॉल्यूम STPला असतं 22.4 लिटर. N2 28 ग्रॅम N2 घेतलं त्याचं मॉलिक्युलर वेट तर ते स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला त्याचं व्हॉल्यूम किती असतं 22.4 लिटर. आता इथं प्रश्न काय आहे की H2 किती यूज केला. ऑक्सिजन यूज इन द प्रोडक्शन ऑफ 890.3 किलोजूल ऑफ हीट. तर इथं बघा पहिली रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो किती यूज केला आहे. इथं बघा ट्वाईस ऑफ O2 म्हणजे 2 ऑक्सिजनचे O2 मॉलिक्युलचे किती 2 मोल वापरलेत. 2 मोल वापरलेत म्हणजेच 1 मोल जर 22.4 लिटर एवढा ऑक्सिजन दर STPला जर व्हॉल्यूम असेल तर 2 मोलचं किती असेल 44.8 लिटर. म्हणजेच एवढी हीट जर इव्हॉल्व करायची असेल तर 2 मोल 44.8 लिटर एवढा ऑक्सिजन वापरला जाईल. मग जर ह्या एनर्जीपेक्षा जर हाफ क्वांटिटीज एनर्जी जर आपल्याला प्रोड्यूस करायची असेल तर ह्या क्वांटिटीच्या निम्मी क्वांटिटी एवढं व्हॉल्यूम ऑक्सिजनचं आपल्याला त्या ठिकाणी यूज करावं लागेल एनर्जी प्रोडक्शनसाठी ॲट स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरसाठी. लक्षात घ्या. सो यू विल गेट 22.4 लिटर ऑफ oxygen required for the production of this much amount of energy. Remember, so in this way we have studied, we have given the answer of 3 questions
You can check at home and try to understand this problem. Now go towards problem number 7. One more type of problem based on thermochemistry. Heat evolved in the combustion of glucose is shown in the following equation. Now this is a C6H12O6 glucose plus 6O2 gives a 6CO2 plus 6H2O. This is a combustion of, again combustion reaction, combustion of glucose in presence of oxygen, carbon dioxide is evolved and water is evolved, and heat, tremendous amount of heat is evolved, minus 2840 kilojoules of heat is evolved. Now reverse reaction, formation of glucose. Formation of glucose, heat is absorbed, 2840 kilojoules of heat is absorbed. That is, during the combustion it is given out, during the formation of glucose heat is absorbed. Production of 1 mole of glucose, heat absorbed is equal to 2840 kilojoules. Production of 0.36 gram of glucose, heat absorbed will be 2840 into 180 divided into 0.36 divided by 180, 0.68 kilojoules. Production of 1 mole of glucose, heat absorbed is equal to 2840 kilojoules. Production of 0.36 mole of glucose, heat absorbed will be how much? तर किती असेल ती 5.68 kilojoules. 1 मोल साठी एवढी हीट ॲब्सॉर्ब होते, तर 0.36 मोल साठी किती हीट ॲब्सॉर्ब होईल असं त्यांनी विचारलंय. तर ती किती होईल? 5.68 kilojoules एवढी हीट ॲब्सॉर्ब होईल. Now the last segment of this chapter or last problem based on the Kirchhoff's equation. We have studied Kirchhoff's equation, everybody knows this is a Kirchhoff's equation, and now problem based on Kirchhoff's equation. So in last point we have studied the problem based on the thermochemistry. Now in this point we have to study the problem based on the Kirchhoff's equation. Now calculate the heat of formation of a water at 383 Kelvin if delta H for the reaction is. So see this reaction, H2 plus 1 half O2, formation of water at 298 Kelvin is minus 298.06 kilojoule heat is evolved. The average value of heat capacities between the two temperature H2 and H2 are 27.61 and 29.50 and 75.31 joules per Kelvin per mole respectively. Calculate the heat of formation. Now see here, what is the formula? Heat capacity delta Cp is equal to Cp of a product minus Cp of a reactants. See here, Cp of a reactants. This is the delta Cp. First of all, calculate the value of delta Cp. Now, value of Cp is given already. Put these values and you will get the answer. So this is the delta Cp. Further, Kirchhoff's equation we know very well. What is Kirchhoff's equation? Delta H2 minus delta H1 divided by T2 minus T1 is equal to delta Cp. This is the Kirchhoff's equation. You can rearrange this equation, putting the values
and rearrange the equation, and finally you will get the value of delta H2. So value of delta H2 will be minus 295.26 kilojoules per mole. Minus 295.26 kilojoules per mole. So here in this problem, see, try to understand this problem. Heat of formation is asked. That means water molecule is formed from hydrogen and oxygen. They combine formation of water. And during the formation of water molecule, heat is given out. How much heat is given out? If we know the heat capacities of all these reactants and product, we can calculate the heat of formation. So what is formula? According to Kirchhoff's equation, delta H2 is equal to delta here delta H2 minus delta H1 divided by T2 minus T1 is equal to delta Cp. So rearrange this equation, you will get this final value. Delta H2 is equal to minus 295.26 kilojoule. So check this problem very well, and in this way heat of formation can be calculated with the help of the Kirchhoff's equation. Student friends, thank you very much. In this way we have completed all the problems, all types of problems based on the first law of thermodynamics, second law, that is the entropy change, based on thermochemistry problem based on Kirchhoff's equation, that is the enthalpy change for an chemical reaction. Friends, the number of problems are given in the textbook. You can solve for practice, and at the time of examination perform well, so that you will get the good number of marks and will be understand the concept and topic. Thank you very much, friends. We will meet again with new lecture, with new topic, and we will discuss again. Thank you very much. Good day.